हाय नमस्कार सर्वांना, आपल्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आपला फ्री ऑनलाईन शिलाई क्लास विथ फॅशन डिझायनिंग कोर्स आपला चालू झालेला आहे। तर पाठीमागील व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर जाऊन नक्की पहा सुरुवातीपासूनचे व्हिडिओ। तर पहा, आज आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। काल आपण शिलाई मशीन कशी चालवायची तर नवीन शिकणाऱ्यांना आपण कालचा व्हिडिओ केलेला आहे। धागा कसा ओवायचा सर्व स्टेप बाय स्टेप सांगितले आहेत। अनेक प्रॉब्लेमचे सोल्युशन देखील बऱ्यापैकी तुम्हाला त्याच्यातून समजून येतील। तर पहा, इथं आपण 4 टक्स ब्लाउजची कटिंग आपण करून ठेवलेली होती। पाहिला नसेल तर तो पण व्हिडिओ जाऊन पहा, डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक नक्की देईल। तर पहा, आपण 4 टक्स ब्लाउजची कटिंगचा आपण आता स्टिचिंग करणार आहोत। तर सर्वांनी आज व्यवस्थितपणे सर्व स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता सर्वांनी आज शिकून घ्या, ठीक आहे। मी सर्व टिप्स ट्रिक्स सर्व काही सांगितलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। तर पहा, अशा पद्धतीने तुम्हाला बांधून ठेवायला सांगितलं होतं मी कटिंग, जेणेकरून पार्ट आपल्या इकडे तिकडे कुठे गहाळ होऊ नये, जाऊ नये म्हणून। अशा पद्धतीने आपण बांधून ठेवलेलं आपण काढून सोडून घेतलं आहे आता ते सर्व। आणि पहा, आपले सर्व हे पार्ट आता इथं आहेत। तर आपण 4 टक्स ब्लाउजला आपण सुरुवात करायला घेणार आहोत, स्टिचिंग करायला घेणार आहोत। तर धागा कसा जोडायचा वगैरे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे। शिलाई मशीन कशी चालवायची, कशी जोडायची तिथपासून, ठीक आहे। तोही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक नक्की देईल। कालच तो व्हिडिओ आपला पाठवलेला आहे, ठीक आहे। अशा पद्धतीने आपले हे सर्व पार्ट आहेत। तर हे पार्ट आपण जसेच्या तसे आपण कटिंग केल्यानंतर व्यवस्थित ठेवायचे असतात। एकही पार्ट इकडे तिकडे जाऊन द्यायचा नसतो, ठीक आहे। तर आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि समोरच्या बेल आयकॉन बटनावर क्लिक करा, जेणेकरून आपल्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येतील आणि व्हिडिओ आपले दिसतील, ठीक आहे। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। तर आता आपण स्टिचिंगला सुरुवात करणार आहोत। स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे आपल्याला, ठीक आहे। ह्याच्या पुढे आपण भरपूर काही शिकणार आहोत फॅशन डिझायनिंग कोर्समध्ये, त्याच्यामुळे आपला व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, ओके। इथपर्यंत आता समजलं तुम्हाला। आता आपण काय घ्यायचं आहे, फ्रंट पार्ट आपण घ्यायचा आहे, ठीक आहे। फ्रंट पार्टला सुरुवात करायची आहे जोडायला। अशा पद्धतीने हे आपल्याला पार्ट फ्रंट पार्टचे लागतात, ठीक आहे। आपल्याला 4 क्रॉस पट्ट्या अशा पद्धतीने लागतात, ठीक आहे। आणि फ्रंट पार्टचे दोन्ही पार्ट समोरील, ठीक आहे। अशा पद्धतीने आपण आता फ्रंट पार्टच्या अगोदर भाग काढून घेतलेले आहेत, काचपट्टी, हुकपट्टी, लूकपट्टी, ठीक आहे। अशा पद्धतीने आता पहा, आपण स्टिचिंगला सुरुवात करूयात। अशा पद्धतीने एक पार्ट आपण आखून घेतलेला घ्यायचा आहे, ठीक आहे। अशा पद्धतीने भाग दोन्ही समोर ठेवा आणि त्यातला एक भाग पुन्हा एका बाजूला काढून घ्या, अशा पद्धतीने, ठीक आहे। आता आपण टक्सला सुरुवात करूयात। जसे आपण मार्किंग केलेलं आहे तसेच त्याच्यावर आपण व्यवस्थित टक्स टाकून घेणार आहोत, म्हणजेच त्याच्यावर स्टिचिंग करणार आहोत, शिलाई मारून घेणार आहोत, ठीक आहे। इथपर्यंत समजलं। आता काय करायचं आहे, आपण इथून इथं टक्स जो आहे मारलेला तो आहे अशा पद्धतीने चिमटीमध्ये उचलून घ्यायचा आहे, ठीक आहे। अशा पद्धतीने बरोबर आपल्याला दोन्ही साईडला ठेवायचं आहे। मधली रेष बरोबर आपल्याला एका बाजूला म्हणजे मध्यभागी आपली अशा पद्धतीने आली पाहिजे, ठीक आहे। आणि अशा पद्धतीने धरा व्यवस्थित दोन्ही बोटांनी, आणि इथं पॉईंट जो आहे वरती त्या पॉईंटलाही बोट लावून धरा अशा पद्धतीने, आणि व्यवस्थित असं हाताने प्रेस करून घ्या तिथे, म्हणजे व्यवस्थित कापड इकडे तिकडे फिरणार नाही। जर तुम्ही नवीन शिकत असाल तर स्टार्टिंगला तुम्ही कॉटनचाच कापड घ्या, म्हणजे तुमचं कापड असं हातातून घसरणार नाही। नवीन शिकायचं म्हणलं तर कॉटनचंच कापड वापरा तुम्ही, एवढं मात्र नक्की सांगते, ठीक आहे। आता इथून पुढे पहा, इथं आपण काय करायची, पक्की शिलाई करायची आहे, ठीक आहे। म्हणजे शिलाई काय करायची, शिलाई आपली इथं लॉक करायची आहे। अशा पद्धतीने पाठीमागचा घोडा उचलून घ्यायचा आहे आणि कापड पुढे मागे 1-2 वेळा असे करायचं आहे। सुरुवातीला तुम्हाला प्रॅक्टिस होईपर्यंत तुम्हाला ती व्यवस्थित जमणार नाही, पण अशी प्रॅक्टिस करा, पुढे मागे करून आपली शिलाई पक्की करायची, म्हणजे शिलाई लॉक करायची, ठीक आहे। त्याच्यामुळे काय होतं, आपली शिलाई उसवत नाही तर शिलाई पक्की केली नाही, शिलाई लॉक केली नाही स्टार्टिंगला तर आपली शिलाई तिथे उसवती नंतर, ठीक आहे। अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस टीप मारायला सुरुवात करताना आणि टीप जिथे आपली एंड होती तिथे शिलाई मार्जिंग एंड होती तिथे आपली शिलाई पक्की करून घ्यायची आहे, म्हणजेच तिथं शिलाई लॉक करून घ्यायची आहे, ठीक आहे।
तुम्ही व्यवस्थित पहा, व्यवस्थित मी कशी टिप मारत आहे कुठे कुठे, ते पद्धतीने तुम्हीही लक्ष देऊन पहा, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने तिथं अजून एकदा त्याच टिपेवरती टिप मारून आपल्याला इथं घ्यायची आहे. म्हणजे डबल टिपा इथं टक्सवरती आपल्याला मारायच्या आहेत. ठीक आहे, टिपेवरती टिप, जास्त करून टिपेवरती टिप आली पाहिजे, इकडे तिकडे जाऊन देऊ नका. तुम्ही नवीन शिकत असाल तर इकडे तिकडे टिप होती, वाकडी तिकडी येते, पण जसं जसं तुमची प्रॅक्टिस होईल तशी तशी ती टिप व्यवस्थित अशी सरळ यायला लागेल. ठीक आहे, अशा पद्धतीने पहा इथं कशी व्यवस्थित टिप आलेली आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित ती अशी क्रॉसपट्टी आपली टक्सची फिटिंग येत आहे, टिप येत आहे. ठीक आहे, इथं झाला आपला पहिला टक्स. ठीक आहे, आता हे आपल्याला असं उलगडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, तर आपला व्हिडिओ मैत्रिणींना रोज दुपारी 1 वाजता येत असतो. थोडंसं पुढं मागे इकडं तिकडं होतं, पण इथून पुढं रोज 1 वाजता आपला व्हिडिओ येणार आहे. त्याच्यामुळे बिलकुल स्किप करू नका, बिलकुल चुकू नका. रोज दुपारी 1 वाजता व्हिडिओ आपला पाहायला नक्की या. ठीक आहे, आणि सर्वांनी भरभरून आपल्या व्हिडिओला प्रेम द्या आणि भरभरून आपण सर्व काही शिकूयात. ओके, आता इथं दुसरा टक्स आपल्याला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने शिलाई लॉक करा. ठीक आहे, लॉक केली सुरुवातीला शिलाई अशी की आपल्याला आता सरळ त्या जिथपर्यंत आपण टक्स टाकला आहे तिथपर्यंत बोट ठेवायचं आहे अशा पद्धतीने, आणि आपल्याला इथं शिलाई आता इथं मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. इथपर्यंत शिलाई आणा. ठीक आहे, आणि नंतर पुन्हा तिथंच आपली सुई अशी खाली घ्या अशा पद्धतीने, आणि तसंच घोडावरती करा पाठीमागून, आणि अशा पद्धतीने पुन्हा खाली टाका कापड फिरून, आणि आहे अशा टिपेवरती पुन्हा इथे टिप मारून घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीने, जेणेकरून आपली जिथं शिलाई जिथं टक्स संपतोय तिथं आपली शिलाई उसवणार नाही. ठीक आहे, इथं दोन्ही साईडला सुरुवातीला स्टार्टिंगला आणि एंडला आपली शिलाई पक्की करून घ्यायची आहे, म्हणजे शिलाई लॉक करून घ्यायची आहे. ठीक आहे, लॉक करणे म्हणजे पक्की करणे म्हणजे काय, तर सुरुवातीला आपण 2-3 वेळा तिथे टीप एकावर एक असे पुढं मागं कापड करून सरकून आपल्याला टीप तिथे मारून घ्यायची असते, म्हणजे तिथं आपली शिलाई उसवत नाही. पहा, अशा पद्धतीने चिमटीत धरायचं आहे. इथं पण आपण टक्स टाकून घेऊयात. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण इथे पण टक्स टाकून घ्यायचा आहे. पहा, इथं सर्व टक्स आपले पाव इंचाचे आहेत, आणि फक्त उभा टक्स आहे ना तो अर्धा इंचाचा टक्स आपण घेतलेला आहे. बाकी सर्व पाव इंचाचे टक्स आहेत, दोन्ही साईडला पाव इंच. ठीक आहे, अशा पद्धतीने जिथपर्यंत टक्स आहे तिथपर्यंत घ्या अशा पद्धतीने, आणि शिलाईचा सुई खाली घ्या. ठीक आहे, खाली कापडामध्ये गुंतवा आणि कापड असं फिरवा. ठीक आहे, आणि पुन्हा पाठीमागील घोडा असा खाली टाका, म्हणजे तो दाब खाली पडेल. अशा व्यवस्थित असं कापड ठेवून खाली डाब पडला की पुन्हा त्या टिपेवरती टिप आपण मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, जोपर्यंत तुम्हाला टिपेला तुमच्या फिनिशिंग येत नाही तोपर्यंत तुमच्या ब्लाऊजला पण फिनिशिंग येणार नाही. पण काळजी करायची कारण नाही, जसं जसं तुमची प्रॅक्टिस होईल तसं तसं तुम्हाला हे सर्व व्यवस्थित असं समजेल. ठीक आहे, येईल. हाताखालून प्रॅक्टिस झाली, प्रॅक्टिस करत राहा, सगळं येईल व्यवस्थित. ठीक आहे, आणि ही पहा अशा पद्धतीने आपण इथं टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, आता आपला फर्स्ट टक्सचा आपला 3 टक्स झालेले आहेत. आता चौथा टक्स आपला चाललेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने पुन्हा चिमटीत उचलून घ्या, आणि व्यवस्थित जिथे आपण मार्किंग केले आहे त्याच्यावरती व्यवस्थित अशी टिप मारून घ्या, शिलाई पक्क करून घ्या, आणि तिथून पुढे जिथपर्यंत आपण टक्स टाकलेला आहे तिथपर्यंत अशी शिलाई मार्जिंग आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने मार्किंगपर्यंत. पुन्हा जिथं मार्किंग संपती तिथं आपण सुई अशी खाली घ्यायची आहे, आणि आपल्याला पाठीमागील घोडावरती उचलून घ्यायचा आहे, आणि कापड आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे, आणि पाठीमागील पुन्हा घोडा तो खाली पाडून घ्यायचा आहे दाबचा, आणि पुन्हा आपल्याला आहे अशा टिपवरती टिप आपल्याला मारून घ्यायची आहे, म्हणजे आपली इथं पण डबल टिप आपल्याला होत आहे. प्रत्येक टक्सवरती डबल टिप मारा. ठीक आहे, प्रत्येक शिलाईवरती डबल टिप मारा, ही अजिबात गोष्ट विसरू नका, जेणेकरून आपली शिलाई इकडे उसवणार नाही. ठीक आहे, अशा पद्धतीने हा आपला टक्स झालेला आहे. पहा, अशा पद्धतीने 4ही टक्स आपले मारून झालेले आहे. ठीक आहे, पहा अशा आपल्याला टक्स असा उभा करून सरळ करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, आणि पाहायचा आहे आपला टक्स कसा तयार झालेला आहे. पहा, अशा पद्धतीने मैत्रिणींनो किती सुंदर असा पप टाईप टक्स आपला इथं आलेला आहे अशा पद्धतीने. ठीक आहे,
आता आपण पाहूया आणि इथून पुढे आपण भरभरून पुढचं काही स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. ह्याच्यानंतर कटोरीचे ब्लाऊजसुद्धा आपण शिकणार आहोत. त्याच्यामुळे आपले व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि सर्व काही आपण टिप्स ट्रिक्ससहित शिकणार आहोत. ह्याच्यानंतर प्रत्येक मापाचे ब्लाऊज आपण शिकणार आहोत. प्रत्येक मापासाठी कुठल्या मापासाठी कुठली मेजरमेंट लागते हे सुद्धा आपण सर्व काही शिकणार आहोत. त्याच्यामुळे आपले व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता पहा अशा पद्धतीने किती व्यवस्थित असा छान असा इथं पप आलेला दिसत आहे 4 टक्सचा. ओके, आता ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची असते. ओके, इथपर्यंत पाहूया आपण क्रॉसपट्टी. आता पाहूया क्रॉसपट्टी आपण घेण्याआधी आपण काय करायचं आहे, दुसरा जो पार्ट आहे ना टक्सचा तो सुद्धा आपल्याला इथं कंप्लीट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपण क्रॉसपट्टी जोडूयात. पहा अशा पद्धतीने पुन्हा दाबवरती उचलून घेऊन कापड सरकून घ्यायचं आहे आतमध्ये आणि इथं टिप मारून घ्यायचं आहे. पुन्हा सुई खाली घ्या, पुन्हा कापड फिरवा आणि पुन्हा त्या टिपेवरती टिप अशा पद्धतीने मारा. पुन्हा इथं शिलाई लॉक करून घ्या पुढे मागे. शिलाई लॉक करणे म्हणजे तो पाठीमागचा घोडा वरती घ्यायचा, कापड सारायचं आणि पुन्हा तेवढी टिप मारायची, पुन्हा घोडावरती घ्यायचा, पुन्हा कापड पुढे मागे करायचं आणि आपली पॅन्डल हे चालूच ठेवायचं ह्या स्टेपला. ठीक आहे, तेव्हा शिलाई पक्की येते. आता अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा टक्स मारून घ्यायचा आहे. व्यवस्थित जिथं आपण मार्किंग केलं आहे त्या मार्किंगवरतीच मार्किंगपर्यंतच आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे आणि व्यवस्थित. आणि टिपेवरती डबल टिप मारताना टिपेवरती शक्यतो टिप यावी ह्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही इकडे तिकडे वाकडे तिकडे कमी जास्त घेतली तर तुमचं फिटिंगला पण व्यवस्थित ब्लाऊज असा बसणार नाही. त्यामुळे शिकतानाच तुम्ही व्यवस्थित अशा पद्धतीने टिपा मारायला शिका. जोपर्यंत प्रॅक्टिस होणार नाही तोपर्यंत मान्य थोडंसं तुमचं हे होणार, पण प्रॅक्टिस होईल तसं तसं तर व्यवस्थित छान तुम्हीही परफेक्ट छानपैकी शिवायला शिकणार आहात. ओके, अशा पद्धतीने आपण इथंही टक्स मारून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा नक्की आपल्या व्हिडिओना आणि ह्याच्या पाठीमागचे सुद्धा व्हिडिओ जाऊन नक्की पहिल्यापासून पहा. सर्व काही दिलेलं आहे छान मस्तपैकी आपण सर्व माहिती दिलेली आहे. आणि कालचा व्हिडिओसुद्धा जर शिलाई मशीन कोणी चालवा येत नसेल, नवीन जर कोण बघणार आपला व्हिडिओ असेल तर त्यांनी कालचा व्हिडिओ देखील जाऊन पहा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, नाहीतर कालचाच व्हिडिओ पहा 8वा दिवस म्हणून. त्याच्यामध्ये आपण शिलाई मशीन कशी चालवायची, वादी कशी बसवायची, सर्व स्टेप बाय स्टेप, दोरा धागा कसा बसवायचा, बॉबिन केस कशी बसवायची, सर्व काही डिटेलमध्ये आपण माहिती स्टेप बाय स्टेप पाहिली आहे अशा पद्धतीने. ठीक आहे, इथं पण आपण टक्स अशा पद्धतीने छानसा असा मारून घेतलेला आहे. आता इथं आपल्याला 4था टक्स मारून घ्यायचा आहे. आणि आपण टिप मारताना अजून एक टिप सांगते, टिप मारताना धागा आपला जास्त करून कडेला बाहेर जाऊन द्यायचा नाही. जेवढा जास्त लांब दोरा दिसला की आपल्याला कतरीने कट करून घ्यायचा आहे. पुढं तुम्हाला सांगेल, दाखवेलच कशा पद्धतीने ते, जेणेकरून आपली फिनिशिंग व्यवस्थित येईल. धागे दोरे अशी जास्त ब्लाऊज असे राहणार नाही, दिसणार नाहीत, याची काळजी नक्की तुम्ही घ्या. त्याच्यामुळे आपल्या ब्लाऊजला व्यवस्थित छान अशी फिनिशिंग येते. ठीक आहे, अशा पद्धतीने धागा व्यवस्थित कट करा. जास्त धागा असा ठेवू नका, व्यवस्थित धागा अशा पद्धतीने व्यवस्थित धागा कट करा. जास्त धागा ठेवला की धागे असे लोंबलेले दिसतात आणि व्यवस्थित फिनिशिंग येत नाही. अशा पद्धतीने धागे असे कट करून घ्या. अशा पद्धतीने पहा, इथं हा पण आपला पार्ट आता तयार झालेला आहे 4 टक्सचा. ठीक आहे, अशा पद्धतीने आता आपण कापड हे पार्ट हा आपला पाहायचा आहे. उलटसुलट व्यवस्थित आपली टिप आलेली आहे का. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलं. ओके, आता पहा ह्याच्या पुढे आपण लवकरच लाईव्ह येणार आहोत. ज्याला कोणाला एखादा पार्ट समजला नसेल, कोणाला मेजरमेंटचं समजलं नसेल किंवा कुठल्या मापाला कुठली मेजरमेंट घ्यायची हे समजलं नसेल तर त्याची उत्तरं आपण लाईव्हमध्ये नक्की देणार आहोत. लवकरात लवकर आपण लाईव्ह येणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला फॉलो करा, आपल्या चॅनलवर रेग्युलर राहा आणि आपल्या लाईव्हला सुद्धा सर्वांनी यायला विसरू नका. रोज ठीक 1 वाजता उद्यापासून आपले व्हिडिओ येतील. आणि जर पुढे मागे आपले व्हिडिओ समजा झाले टायमिंग त्याचा तर पोस्ट मी नक्की टाकेल. नक्की ते पोस्ट जाऊन पहा. ओके.
इथपर्यंत आता आपण काय करायचं आहे, इथं क्रॉसपट्टी बसवताना जिथं आपली 3.5 इंचाचा आपण आहे घेतलेला जास्त असा पार्ट 3.5 इंचाचा, म्हणजे जिथं कोन येतो बरोबर, त्या कोनावरती आपण अंगठ्याने पकडायचं आहे आणि ज्या साईडला आपला गळ्याचा भाग आहे त्या साईडला आपण खालच्या साईडला इथं टोकावर टोक आपलं ते ठेवायचं आहे, क्रॉसपट्टीचं टोक बरोबर त्या पार्टच्या टोकावरती अशा पद्धतीने एकावर एक ठेवायचं आहे आणि खाली पण त्याच्या अजून एक क्रॉसपट्टी घ्यायची आहे, ठीक आहे, आणि त्याच्या खाली ठेवायची आहे, म्हणजे खाली एक क्रॉसपट्टी त्याच्यामध्ये आपला पार्ट फ्रंटचा आणि त्याच्यावरती अजून एकदा एक क्रॉसपट्टी, ठीक आहे. अशा पद्धतीने तिन्ही पार्ट आपल्याला एकसारखे घ्यायचे आहेत आणि आपल्याला इथं पक्की शिलाई करायची आहे, म्हणजे शिलाई लॉक करायची आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने आता काय करायचं आहे, खालची क्रॉसपट्टी, मधला फ्रंटचा पार्ट आणि वरची क्रॉसपट्टी तिन्ही एकसारखे सरळ संगत धरायचे आहेत, म्हणजे इकडे तिकडं कुठलंही काही फिरवून देऊ नका आणि सरळ एकसारखी टीप पाव इंचावर इथं आपल्याला मारून घ्यायची आहे. व्यवस्थित अशा पद्धतीने कापड तिन्ही पकडा, एकही कापड इकडे तिकडं जाऊन देऊ नका किंवा एखादं कापड त्या टिपमध्ये तिन्ही कापड येते का हे व्यवस्थित पाहायचं आहे उचलून. अशा पद्धतीने टीप मारत राहा. अशा पद्धतीने तिन्ही कापड सरळ एकसारखे धरून टीप आपल्याला इथं मारून घ्यायची आहे, ठीक आहे. शेवटपर्यंत आपल्याला टीप इथं आणायची आहे, तोपर्यंत आपल्याला हे बोटात धरलेले तिन्ही कापड हलवून द्यायचं नाही का, तिन्ही कापड हातातून निसटून द्यायचं नाही, अशा पद्धतीने, ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता आपल्याला काय करायचं आहे, ही व्यवस्थित अशी टीप जी आहे की नाही अशा पद्धतीने मारून घ्यायची आहे. इथं शिलाई पक्की करायची आहे. शिलाई सुरुवातीला आणि शेवटी पक्की करायला विसरायचं नाही आपल्याला, ओके. आता धागा कट करून घ्यायचा आणि पुन्हा टिपेवरती टीप आपल्याला व्यवस्थित अशी मारून घ्यायची आहे, अशा पद्धतीने, ठीक आहे. व्यवस्थित असं टीप मारून घ्यायची आहे, पहा, ओके. अशा पद्धतीने टिपेवरती टीप तुम्ही पण मारून घ्या. व्हिडिओ समजला नाही तर व्यवस्थित वारंवार तुम्ही रिपीट करून पाहू शकता आणि व्यवस्थित स्टेप बाय स्टेप तुम्ही सर्व काही लक्षात ठेवू शकता. पहा, अशा पद्धतीने आपण टीप मारून व्यवस्थित पाव इंचावरती घेतलेली आहे. टीप मारताना कमी जास्त अंतर करू नका, ठेवू नका, त्याच्यामुळे व्यवस्थित, ओके. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता हा पार्ट असा पलटी करून घ्यायचा आहे क्रॉसपट्टीचा, ठीक आहे. क्रॉसपट्टी अशा पद्धतीने पलटी करून आपल्याला घ्यायची आहे, ठीक आहे. आणि घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जो शोल्डरकडचा भाग आहे, ठीक आहे, शोल्डरकडचा जो भाग आहे की नाही आपला तो भाग आपल्याला आतमध्ये असा आतमध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित असा पकडून असा फोल्ड करून घ्यायचा आहे व्यवस्थित, म्हणजे गोळा करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने रोल करत जा हळूहळू अशा पद्धतीने, आणि रोल करून आतमध्ये आपल्याला सगळा पूर्णपणे तो पार्ट रोल करून आपल्याला घ्यायचा आहे, जिथं आपली टीप आहे तिथपर्यंत, ठीक आहे. अशा पद्धतीने रोल करून घेतला. आता काय करायचं आहे, ही क्रॉसपट्टी खालच्या क्रॉसपट्टीवरती आपल्याला ठेवायची आहे आणि दोन्ही एकसारखं एकावर एक कापड ठेवायचं आहे, खालची क्रॉसपट्टी आणि वरची क्रॉसपट्टी, आणि आपल्याला शिलाई इथं लॉक करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने 2-3 वेळा दाब खालीवर उचलून आणि इथं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. ह्याच्यामुळे काय होतं, आपली हितली शिलाई जी आहे ना ती आतमध्ये जाते. आतमधले गेल्यामुळं आपले धागे दोरे आहे कापडाचे ते निघत नाहीत, आतमध्ये जातात व्यवस्थित, आणि त्याच्यामुळे फिनिशिंगसुद्धा आपल्या ब्लाऊजला व्यवस्थित छानशी येते, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला शिवून झाल्यावरती तुम्ही बघतालच कशा पद्धतीने ही टीप आपली सगळी आतमध्ये जाते आणि बाहेरून फिनिशिंग व्यवस्थित येते, ठीक आहे. अशा पद्धतीने इथं आपण टीप मारलेली आहे. आता पहा, इथं जे आपलं गोळा केलेलं कापड जे आपलं आहे ना ते अशा पद्धतीने आपल्याला बाहेर काढायचं आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने बाहेर हळूहळू ते ओढून काढायचं आहे. दोन्ही साईडला हळूहळू ताण द्या आणि हळूहळू असं ओढून बाहेर ते कापड काढा, ठीक आहे. जेणेकरून आपली ती शिलाई, टीप मारलेली शिलाई आहे ना ती शिलाई आतमध्ये जाते आणि बाहेरून व्यवस्थित असं फिनिशिंग येतं, ठीक आहे. पहा, अशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टी इथं जोडून झालेली आहे, ठीक आहे. पहा, छानशी आपण छानपैकी अशी क्रॉसपट्टी इथं आपण जोडून झालेली आहे आपली. पहा, अशा पद्धतीने
आपला फ्रंट पार्टचा हा लुक असा अशा पद्धतीने दिसून येत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता इथं दाब टीप आपल्याला टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने. पहा इथं जे आपलं एक्स्ट्राचं कापड राहिलेलं आहे ना, ह्याचं पण काय करायचं आहे ते तुम्हाला नंतर सांगेलच. इथं आपण अर्धा इंच घेतलेलं असतं ना, त्याच्यामुळे इकडं अर्धा इंच कमी झालेलं असतं. पण पाठीमागे आपण कटिंग करताना 1 इंच इथं वाढवून घेतलेलंच असतं त्यासाठी. पहा तिथं आता 1/4 कंबर टाकून आपण व्यवस्थित स्टिचिंग म्हणजे ॲड करून इथं पण आपण लास्टला पहा तुम्ही इथं कसं मी व्यवस्थित इथं ॲडजस्ट करत आहे ते. आणि ह्याचं काय करायचं ते शेवटी तुम्हाला नक्की सांगेन. नक्की व्हिडिओ पहा, स्किप अजिबात करू नका. ठीक आहे. आता इथं क्रॉसपट्टीवर खालच्या साईडला आपल्याला इथं टीप टाकून घ्यायची आहे. दाब टीप म्हणतात ह्याला. दाब टीप टाकून घ्यायची आहे जेणेकरून त्याला व्यवस्थित फिनिशिंग येईल म्हणून. पहा इथं व्हिडिओ माझ्याकडून चुकून इथं बंद झालेला मी पाहिलेलंच नव्हतं, त्याच्यामुळे तुम्हाला इथला पार्ट बघता आला नाही. पहा इथं व्यवस्थित उलट आपल्याला पार्ट ठेवायचा आहे आतल्या साईडला आणि तिथं आपल्याला हुकपट्टी आपल्याला तिथे बसवायची असते. तर पहा अशा पद्धतीने तर लोकपट्टी आपण बसून घेणार आहोत. लोकपट्टी ही 2 इंचाची असते. मैत्रिणींनो लक्षात ठेवा, लुकपट्टी 2 इंचाची असते आणि हुकपट्टी 1.5 इंचाची असते. अशा पद्धतीने आपण लुकपट्टी पाठीमागच्या बाजूला बसून टिप मारून इथं पलटी करून घेतलेली आहे. नंतर आपण ह्याच्यावरती पुन्हा व्हिडिओ अजून कटिंग पाहणारच आहोत, तेव्हा लुकपट्टी कशी बसवायची व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला नक्की सांगेन. ठीक आहे. अशा पद्धतीने इथं दाब टिप टाकून घ्या. दाब टिप टाका आणि अशा पद्धतीने इथं आपल्याला व्यवस्थित पद्धतीने इथं पॉईंट काढून घ्यायचे आहेत हुक बसवण्यासाठी. ठीक आहे. 5 पॉईंट इथे घ्या. ठीक आहे. जेवढे घ्यायचे 5 ते 6 घ्या. शक्यतो 5 जशी उंची आहे ब्लाऊजची त्या पद्धतीने हुक साठी आपल्याला इथं पॉईंट घ्यायचे असतात. 5 पॉईंट घेतलेले आहेत आणि इथं आपण आता ह्या पॉईंटवरती आपल्याला हुक अडकवण्यासाठी लूकपट्टी वरती आपल्याला इथं व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या आहेत क्रॉसने. कशा पद्धतीने तर तुम्हाला इथं मी दाखवते खडूने 1 मिनिट इथं खडूने दाखवते मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने ड्रॉ करून. अशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने टिप मारून घ्या. ठीक आहे. अशा पद्धतीने इथं क्रॉस घ्यायचा आहे त्या पॉईंटमध्ये. पुन्हा इथं सरळ घ्यायचं आहे. इथं कोण काढून घ्यायचा आहे. पुन्हा इथं सरळ दाब टिप टाकायची आहे. जसं मी चॉकने देईल जशा पद्धतीने तुम्ही इथं अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्या. अशा पद्धतीनं इथं आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. 5 पॉईंट काढायचे आहेत हुक अडकवण्यासाठी. तर एखादा पॉईंट समजला नसेल तर मैत्रिणींना कमेंट करून नक्की सांगा. त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पण नक्की करा. कोणी जर आपला व्हिडिओ पहिला नवीन पाहत असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि समोरच्या बेल आयकॉन बटनावर क्लिक मात्र करायला विसरू नका, जेणेकरून आपले व्हिडिओ सर्व काही तुम्हाला येतील. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला आता टिप मारून घ्यायची आहे अशी. तुम्ही पण असंच करून घ्या म्हणजे व्यवस्थित तुमची टिप इकडे तिकडे जाणार नाही. पाय मी इथं तुमच्यासाठी ड्रॉ करून घेतलेला आहे. प्रत्येक वेळेस मी असं करून घेत नाही, पण तुमच्यासाठी करून दाखवते. तुम्हालाही हे प्रॅक्टिस झाली की तुम्हालाही न असा ड्रॉ करता व्यवस्थित पद्धतीने इथं हुक अडकवण्यासाठी लुक्स करून घेता येतील. पहा अशा पद्धतीने व्यवस्थित सुईचं टोक ठेवायचं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने अशा कापलेला तो पार्ट फिरवत इथं त्या आकारावरती काढून घेतलेला व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे. दाब उचलायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला कापड इथं सरळ पुन्हा फिरवून घ्यायचं आहे आणि कापड फिरवत टिप ठेवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने कापड फिरवा. पुन्हा दाब उचलून घ्या. पुन्हा त्या टोकवरती दाब सुई आणा. खाली ठेवा सुई. दाब उचला. कापड फिरवा. पुन्हा इकडे टोकावरती सुई आणा. पुन्हा दाब उचला आणि पुन्हा कापड फिरवा. अशा पद्धतीने पहा इथं आपण पुन्हा दाब उचलायचा आहे. पुन्हा इथं सरळ दाब टिप टाकायची आहे आणि पुन्हा इथं दाब उचलायचा आहे टर्न घेताना आणि पुन्हा कापड फिरवून आपल्याला हा दाब खाली पाडायचा आहे व इथं पुन्हा टिप मारून घ्यायची आहे. कॉर्नरला पुन्हा सुई अडकवायची. पुन्हा दाब उचलायचा आणि कापड अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे. पहा अशा पद्धतीने आपण लूकपट्टी आपण हुक अडकवण्यासाठी आपण तयार करून घेऊ.
घ्यायची असते, ही 2 इंचाची असते. ठीक आहे. नंतरच्या व्हिडिओमध्ये डीपमध्ये ह्याचा तुम्हाला सांगेनच नंतरचा आपण ब्लाऊज स्टिच करताना. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण इथपर्यंत तर स्टिचिंग केलेली आहे. इथपर्यंत कोणाला समजलं नसेल तर कमेंट करून नक्की सांगा. आपण लवकरात लवकर लाईव्ह येणार आहोत. सर्व कमेंटची आपण उत्तरं पाहणार आहोत. सर्व प्रश्न आणि उत्तरं त्यांचे आपण त्याची चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओला कोणी सबस्क्राईब केले नसेल अजूनही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा नक्की. ठीक आहे. पहा अशा पद्धतीने इथपर्यंत आपण आलेलो आहे. तर पहा इथे सरळ टिप घ्यायची आहे. वरती आपल्याला इथं पाव इंच वरती अंतर ठेवायचं आहे इथे अशा पद्धतीने इथे, कारण की आपल्याला इथे आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची असते गळ्याची पायपिंग करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यामुळे जी त्रिकोण येतो ना तो पूर्ण कडेपर्यंत न्यायचा नाही, थोडासा पाव इंच खालीच तो त्रिकोण लुकपट्टीचा घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने फिनिशिंग आपली आलेली आहे. तर पहा इथं व्यवस्थित पद्धतीने इथं धागा पण कट करा, कापड कट केलं जाणार नाही याची काळजी नक्की घ्या. ठीक आहे. पहा आता इथून पुढं आता आपल्याला काय करायचं आहे, हा झाला एक साईडचा पार्ट. आता दुसऱ्या साईडचा पार्ट फ्रंटचा आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. तर तो कशा पद्धतीने आपण जॉईन करून घेऊ शकतो ते पहा. अशा पद्धतीने आपण दुसरा पार्ट घेतलेला आहे. आता आपण घेतलेला आहे आहे ना. आता ह्याला काय करायचं आहे, आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे. पुन्हा क्रॉसपट्टी आपल्याला इथं 2 क्रॉसपट्ट्या इथं लागणार आहेत. म्हणजेच एकूण किती क्रॉसपट्ट्या आपण वापरल्या फ्रंट पार्टसाठी, 4 क्रॉसपट्ट्या. ठीक आहे. पहा अशा पद्धती इथं गळा आहे. गळ्याच्या साईडला खाली आपल्याला क्रॉसपट्टीचं हे टोक ठेवायचं आहे. ठीक आहे. ते टोक आपल्याला ह्या क्रॉसपट्टीवर अशा पद्धतीने ठेवायचं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आणि त्यात एकावर एक ठेवायचं आहे बरोबर, टोकावरती टोक आणि ते ठेवायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि ह्या दोन्हीच्या खाली अजून एक क्रॉसपट्टी आपल्याला जोडायची असते. पहा अशा पद्धतीने आपल्या तीन लेयर्स आपले झाले. एक क्रॉसपट्टी, दुसरी फ्रंट पार्टचा पार्ट आणि तिसरी पुन्हा एक क्रॉसपट्टी. अशा पद्धतीने 3 पार्टचे लेयर झालेले आहेत आपले आणि ती तसेच पकडायचे आहेत. चिमटीमध्ये व्यवस्थित दाब खाली ठेवायचे आहेत आणि आपल्याला इथं शिलाई लॉक करून घ्यायची आहे सुरुवातीला आणि इथं सरळ आपल्याला पाव इंच सोडून आपल्याला इथं टिप मारून घ्यायची असते. ठीक आहे. इथं शिलाई मार्जिंग अशा पद्धतीने टिपा मारले की आतमध्ये आपल्याला शिलाई मार्जिंग म्हणजे आपलं कापड जात असतं. ठीक आहे. टिप मारताना त्याच्यामुळे आपण मार्किंग करताना कटिंग करताना मार्जिंग घेत असतो. ठीक आहे. ते मार्जिंग घेण्याचं कारण हे असतं. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला सरळ आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने. पहा अशा पद्धतीने सरळ टिप मारून आपल्याला इथं घ्यायची आहे. क्रॉसपट्टी जोडताना आपले 3 जे पार्ट आहेत आपले 3 लेयरचे हे इकडं तिकडं सरकून द्यायचे नाही. इथे शिलाई लॉक करून घ्या. ठीक आहे. आणि धागा व्यवस्थित कट करावी. धागा कट करताना कापड कट केले जाणार नाही याची काळजी नक्की घ्या. ठीक आहे. पहा इथं फिनिशिंगमध्ये कशी टिप आलेली आहे. पुन्हा ह्याच्यावरती पुन्हा आपल्याला डबल टिप टाकायची आहे. सिंगल टिपवरती कोणतीच टिप सिंगल टिपवरती ठेवायची नाही. शिलाई उसवण्याचे चान्सेस खूप असतात. त्याच्यामुळे डबल टिप प्रत्येक टिपवरती आपल्याला टाकायचं आहे प्रत्येक पार्ट जोडताना. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आता डबल टिप टाकून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, ही क्रॉसपट्टी जी आहे की नाही वरची ती क्रॉसपट्टी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. पलटी करून घेतली. आता काय करायचं आहे आपल्याला, आता शोल्डरपासून आपल्याला हा पार्ट काय आहे फ्रंटचा आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. रोल करत करत आपल्याला मिडलपर्यंत हा पार्ट न्यायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, क्रॉसपट्टीवरती क्रॉसपट्टी अशी पलटी करून घ्यायची आहे आणि आपल्याला इथं टिप टाकून घ्यायची आहे. सुरुवातीला शिलाई लॉक करून घ्या. ठीक आहे. अशा पद्धतीने. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, इथं सरळ टिप टाकून घ्यायची आहे पाव इंच अंतर ठेवून. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आणि काय करायचं आहे आता, इथे टिप मारताना 2च आपल्याला कापड पकडायचे आहेत. मध्ये फ्रंट पार्टचं कापड त्याच्या येऊन द्यायचं नाही. त्याच्यासाठी बोट पण आपल्याला मध्ये ठेवायचं, एका साईडला ठेवायचं असतं. ठीक आहे. जेणेकरून तो पार्ट आपल्याला हे तर टिप मारताना येऊ नये. बऱ्याचदा असं होतं. त्याच्यामुळे त्याची काळजी नक्की घ्या, नाही तर तुम्हाला पुन्हा ते उसवायला लागणार. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, हा पार्ट अशा पद्धतीने ओढून घ्यायचा आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजलं.
आता काय करायचं आहे, व्यवस्थित पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित सरळ करून आपल्याला घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बाहेर काढा सगळं व्यवस्थित पद्धतीने आणि आपल्याला आता ह्याच्यावरती व्यवस्थित पद्धतीने दाबटीप द्यायची आहे, जेणेकरून ह्याला फिनिशिंग व्यवस्थित येईल. इथं दाबपट्टी द्यायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने बोटाने व्यवस्थित त्याला सरळ करून घ्या आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती दाबटीप टाकायची आहे. दाबटीप टाकल्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित येते. पहा, अशा पद्धतीने शिलाई लॉक करून घ्यायची आहे. शिलाई लॉक करायची सुरुवातीला शिलाई मारताना शिलाई लॉक करून घ्यायची आहे आणि लास्टला एंडला सुद्धा शिलाई आपल्याला लॉक करून घ्यायची असते, म्हणजे आपली शिलाई उसवणार नाही. ह्या टिप्स आहेत छोट्या छोट्या, त्या तुम्ही लक्षात ठेवा. अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला त्याच्यावरती हात ठेवायचा आहे आणि हळूहळू जसं सुरुवातीला तुम्ही शिकत आहात तर हळूहळू व्यवस्थित अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने शिलाई पुन्हा इथं लॉक करून घ्यायची आहे. इथपर्यंत समजलं. कापड व्यवस्थित धागा व्यवस्थित कट करा. कापड कट केले जाणार नाही याची काळजी घ्या. पहा, इथं आपण टिप मारून घेतली आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा सुद्धा पार्ट तयार झालेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता आपल्याला इथं काय करायचं आहे, हुकपट्टी बसवायची आहे. ठीक आहे, हुकपट्टी बसवण्यासाठी 1.5 इंचाचं कापडाला रुंदीचं कापड घ्यायचं असतं, 1.5 इंचाचं. ठीक आहे, अशा पद्धतीने 1.5 इंचाची आपण पट्टी काढलेली होती, पण आता ही पट्टी आपल्याला तिथं कमी पडते, म्हणून त्याच मापाची अजून एक पट्टी घ्यायची आपल्याला आहे आणि तेव्हा ती पट्टी अशी एकावर एक ठेवून व्यवस्थित इथं 1/2 इंच अंतर ठेवून इथं टीप आपल्याला मारून घ्यायची असते. इथं सुद्धा टीप मारताना सुरुवातीला लॉक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि नंतर एंडला सुद्धा इथं लॉक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली इथं शिलाई उसवणार नाही अशा पद्धतीने. ठीक आहे, तुम्ही कापड कमी पडलं, तुमची पट्टी कमी पडली तर अशा पद्धतीने करून घ्या, नाही पडली तर गरज नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे शक्यतो इथं आपल्याला कापड कमी पडण्याची शक्यता असतेच. पहा, इथं 1/2 इंच अंतरावरती फोल्ड करून घ्या आणि इथं पुन्हा दाबटीप टाकून घ्या एका साईडला. ठीक आहे, म्हणजे आपला फिनिशिंगमध्ये आपली हुकपट्टी बसवून घेता येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला बोट एक ठेवत हळूहळू ह्याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे, दाबटीप. ठीक आहे, अशा पद्धतीने इथपर्यंत आपण आलो. आता आपण काय करायचं आहे, व्यवस्थित पद्धतीने इथं सुद्धा शिलाई एंडला लॉक करून घ्यायची आहे, विसरायचं नाही शिलाई लॉक करायला. ठीक आहे, अशा पद्धतीने आता धागा कट करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हुकपट्टी इथं जॉईन करून घ्यायची आहे. पहा, इथं ही हुकपट्टीचं टोक आपल्याला वरती ठेवायचं आहे एकावरती एक आणि 1/2 इंच अंतर ठेवून इथं आपल्याला सरळ टिप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सुरुवातीला शिलाई लॉक करून घ्या. ठीक आहे, आता सरळ 1/2 इंच अंतरावर ठेवून आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने सरळ. पहा, आणि व्यवस्थित बोट कसं ठेवायचं, हात कसा ठेवायचा मी ठेवलाय त्या पद्धतीने ठेवून घ्या, जेणेकरून कापड इकडे तिकडे तुमचं फिरणार नाही, हलणार नाही. पहा, इथं 1/2 इंच अंतर ठेवायचं आहे, खाली 1/2 इंचाचं कापड ठेवायचं आहे. बाकी राहिलं असलं कापड तर कट करून घ्या, राहिलं असलं तर. ठीक आहे, आणि आता हे 1/2 इंच ठेवलेलं कापड काय करायचं आहे, आपल्याला ते कापड वरती उचलायचं आहे फ्रंट पार्टचं आणि त्याच्या खाली आपल्याला अशा पद्धतीने बोटाने आपल्याला आत घालायचं आहे. ठीक आहे, लूकपट्टी बसवताना सुद्धा आपण असंच केलेलं होतं. ठीक आहे, ते समजून घ्या, नाही तर पुन्हाच्या व्हिडिओमध्ये लूकपट्टीचं व्यवस्थित समजून घ्या. पहा, अशा पद्धतीने हुकपट्टीचं तर आपल्याला व्यवस्थित समजून आलेलं आहे. नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी त्याचं उत्तर नक्की देईल. पहा, अशा पद्धतीने आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे. पहा, टिप मारून घेतली आहे. आता काय करायचं आहे, ते कापड आपल्याला अशी पलटी करून घ्यायचं आहे हुकपट्टीचं. ठीक आहे, अशा पद्धतीने पलटी करून घ्या. पलटी करून घेतल्यानंतर तिथंही आपल्याला एक दाबटीप टाकायची असते. पहा, अशा पद्धतीने इथं व्यवस्थित कापड करून घ्या आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असं बोटाने दाब द्या आणि ते कापड तिथलं व्यवस्थित पद्धतीने असं बोटाने पलटी करून घ्या. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. अशा पद्धतीने आपण इथं कापड लॉक करून घेतलेलं आहे. पहा, इथं आपल्याला आता पुन्हा त्याच्यावरती दाबटीप टाकायची असते दोन्ही बाजूला. ठीक आहे, जिथं पलटी केलं आहे तिथं सुद्धा आणि त्याच्या बाजूला सुद्धा. ठीक आहे, कशा पद्धतीने ते आपण आता इथं पाहणारच आहोत. ठीक आहे, इथं पहा, कापड खाली सरून देऊ नका, व्यवस्थित एकावर एक कापड ठेवा, व्यवस्थित पद्धतीने जॉईंट करून घ्या, बोटाने व्यवस्थित पकडा, चिमटेने. पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित कापड ठेवायचं आहे. ती कापड इकडे तिकडे हलवून द्यायचं नाही.
तरच तुमची फिनिशिंग व्यवस्थित येईल. अशा पद्धतीने आता आपण काय करायचं आहे, ह्याच्या इथं टिप आपल्याला दोन्ही साईडला मारून घ्यायची आहे, म्हणजे हुक पट्टी आपल्याला फिक्स करून इथं घ्यायची आहे. पहा, इथेही टिप मारायची आहे आणि त्याच्यानंतर इथं ह्या साईडला सुद्धा आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे. इथं दाब टिप टाकून घ्या सुरुवातीला, त्याच्यानंतर त्याची शेजारी मारून घ्या. पहा, इथं सरळ व्यवस्थित कापड बोटाने पकडायचं आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आणि व्यवस्थित पद्धतीने इथं दाब टिप आपल्याला टाकून घ्यायची असते. शेवटी शिलाई लॉक करायला विसरायचं नाही. पहा, इथं धागा कट करून घेतला आहे आपण. आता व्यवस्थित इथं सुद्धा त्याच्या शेजारी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पहा, शिलाई लॉक करा, त्याच्यानंतर सरळ टिप टाकून घ्या आणि व्यवस्थित टिप सरळ येण्याचा प्रयत्न करा, त्याच्यामुळे आपली फिनिशिंग व्यवस्थित येते. पहा, अशा पद्धतीने आपण इथं टिप मारून घेतलेली आहे. पहा, इथं आता आपला हा पार्ट तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आपण फ्रंट पार्टची आपल्याला आपण सर्व टिचिंग केलेली आहे. अशा पद्धतीने पहा, इथं फक पण कसा आला व्यवस्थित आलेला आहे. फोटक्सचा व्यवस्थित पद्धतीने आपले 2 पार्ट आता इथं रेडी झालेले आहेत. तर आपण आता काय करायचं आहे, आपण ह्याची आता गळपट्टी म्हणजे आपण गोट कसा बसवायचा आहे व्यवस्थित पद्धतीने, शोल्डर कशी जॉईन करायची आहे आणि बाही कशी बसवायची आहे, ते उद्याच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणारच आहोत. तर उद्याचा व्हिडिओ अजिबात बघायचा विसरू नका आणि व्यवस्थित पद्धतीने स्किप न करता सर्व स्टेप बाय स्टेप सर्व समजून घ्या. पहा, इथं काय करायचं आहे, इथं एक्स्ट्रा कापड राहिलेलं आता आपल्याला काय करायचं आहे, इथं जिथं हुक अडकवतो ना त्या लूक पट्टीवरती व्यवस्थित इथं टोक ठेवायचं आहे. जिथं लूक पट्टीचं कापड बसवलंय तिथं आपल्याला तेवढं माप ठेवायचं, सोडवून द्यायचं आहे. इथं टेप ठेवायचा नाही. टेप आपल्याला लूक पट्टी जिथं हुक अडकवतो ना तिथं त्या लूक पट्टीवरती तेवढं अंतर ठेवायचं आहे आणि जिथं आपण आपलं फ्रंट पार्टचं कापड सुरू होतं तिथून आपल्याला सरळ असा आडवा टेप ठेवायचा असतो आणि तिथून इकडे आपल्याला 7.5 इंच म्हणजेच 1/4चा चौथा भाग आपल्याला छातीचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा असतो. ठीक आहे, मेन चौथा भाग आणि त्याच्यानंतर शिलाई मार्जिन 1.5 इंच आपल्याला आहे ती ॲड करायची असते. तिथे एक पॉईंट घ्यायचा आहे आणि तिथून वरती आपल्याला त्या पॉईंटपर्यंत असं सरळ जोडून घ्यायचं आहे. वरच्या भागापासून ह्या पॉईंटला असं जोडून घ्यायचं असतं. ठीक आहे, आणि राहिलेलं आपल्याला कापड कट करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला जेवढं मेन कापड लागणार आहे ते तर आपण घेतलं आहे. हे आपल्याला एक्स्ट्रा कापड उरतंय त्याच्यामुळे आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे कट केलेलं आहे. आता दुसऱ्या पार्टचं सुद्धा कसं कट करायचं ते तुम्हाला कट करून दाखवते. ठीक आहे, इथं पण आपल्याला हुकपट्टी क्रॉसपट्टीचं कापड आपलं राहिलेलंच आहे. ठीक आहे, आता काय करायचं आहे, इथं आपण तिथं लूकपट्टीला आपण पुढं माप ठेवलं होतं, पण आता इथं जिथं खूप बसवतो ना आपण तिथं आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीपासून म्हणजे त्या सुरुवातीच्या टोकापासूनच आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे, घ्यायचं आहे. पहा, इथं 1/4 कंबरचा चौथा भाग आपण घेतला आहे. ठीक आहे, आणि छातीचा 1/4 कंबरचा चौथा भाग घेतला, त्याच्यानंतर 1.5 इंच स्टिचिंग मार्जिन आपण ॲड केली आहे अशा पद्धतीने आणि तो पॉईंट आपण सरळ व्यवस्थित वरच्या पार्टपर्यंत असा जोडलेला आहे अशा पद्धतीने आणि पुन्हा राहिलेला पार्ट जो आहे ना तो आता आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही आपण आज स्टेप बाय स्टेप सर्व काही आपण पार्ट कसा जोडायचा फ्रंट पार्ट तो आपण शिकलेला आहे. एखादा पार्ट समजला नसेल तर नक्कीच कमेंट करून विचारा आणि लवकरात लवकर आपण लाईव्ह येऊया. आपली प्रश्न उत्तरांचा क्लास आपण त्याच्यामध्ये घेऊया, त्याच्यामध्ये गप्पा मारूया. ठीक आहे, अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ इथंच आपण थांबूया. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आपण पुढचा पार्ट बॅक पार्ट वगैरे आपण बाही वगैरे गळा कसा जोडायचा हे आपण पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करून घ्या, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.